नाशिक परिसरातील संकेत भानोसे, मयूर कुलकर्णी आणि चिन्मय नवले या तरुणांनी नाशिक ते केवडिया गुजरात या परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल जगातील सर्वात उंच पुतळा ही 3 दिवसीय युनिटी राईड सायकलवर प्रवास करत पूर्ण केली असून झाडं लावा, झाडं जगवा, सायकल चालवा, प्रदूषण टाळा आणि विनाकारण हॉर्न वाजवू नका असा संदेश फलक त्यांनी सायकलवर लावून जनजागृती देखील केली आहे. नाशिकमधील या युवकांनी सुमारे 600 किलोमीटरची राईड 3 दिवसात पूर्ण केली. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढावं म्हणून शुभेच्छा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, युवा आघाडी जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी आणि दिंडोरी तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ यांनी दिंडोरी परिसरात त्यांचं स्वागत करत शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली आहे. मोहिमेतून परतल्यावर नाशिक सायकलिस्ट परिवाराचे चंद्रकांत नाईक, अनिल वराडे, किशोर माने, संदीप ठाकरे, श्रीराम पवार, जगन्नाथ पवार, देशीराम चव्हाण, ऐश्वर्या वाघ, वेदांत वाघ, अथर्व लोहार, नचिकेत नारायणे, राजेंद्र सूर्यवंशी, जयेश कोठावदे आणि आदित्य पवार आणि गरुड झेप प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर संदीप भानोसे यांनी तिघांचा सत्कार केला. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, दिंडोरी.